श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ नामाची ताकद. एका रिक्षावाल्याला आलेला अद्भुत अनुभव. स्वामी समर्थ महाराजांचा अद्भुत अनुभव आज आपण ऐकणार आहोत. पुण्यात गणेश नावाचा एक रिक्षाचालक राहत होता. तो खूप गरीब होता, परंतु रोज सकाळी घरातून बाहेर पडण्यापूर्वी स्वामी समर्थांच्या फोटोसमोर उभं राहून स्वामींचं नाव घेऊन मगच तो त्याच्या कामाला सुरुवात करायचा. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप केल्यानंतर त्याचा दिवस कसा सुंदर जायचा. तो म्हणायचा, स्वामी आजचा दिवस तुमच्यावर सोपवला. एके दिवशी रात्री जवळपास 11 वाजले होते. दिवसभर फारशी कमाई झाली नव्हती. तेवढ्यात एक वयोवृद्ध साधूसारखे दिसणारे गृहस्थ त्याच्याजवळ रिक्षाजवळ आले. ते शांत आवाजात म्हणाले, बाळा, मला पुढच्या गावात सोडशील का? गणेशने विचार केला, इतक्या रात्री कुठे जायचे? पण त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण असे तेज होते आणि गणेशनेही होकार दिला. प्रवास सुरू झाला. वाटेत त्या गृहस्थांनी त्याच्याशी प्रेमाने संवाद साधला. ते म्हणाले, कधीही संकट आले तर घाबरू नकोस, फक्त श्रद्धेने स्वामींचे नाव घेत जा. गणेशला त्यांचे बोलणे मनाला भिडले. गावाजवळ पोहोचल्यावर ते म्हणाले, इथेच थांब असे म्हणताच गणेश मागे वळून पैसे घ्यायला पाहतो तर ते गृहस्थ तिथे नव्हते. आजूबाजूला कोणीच दिसतही नव्हते. तो खूप आश्चर्यचकित झाला की आत्ता बसलेले ते आजोबा नेमके गेले कुठे. तेवढ्यात त्याची नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्याशा स्वामी समर्थांच्या मंदिराकडे गेली आणि मंदिरात जाऊन पाहतो तर समोर असलेल्या स्वामी समर्थांच्या मूर्तीचा चेहरा अगदी त्या वयोवृद्ध गृहस्थांसारखाच त्याला दिसत होता. आणि हे सर्व पाहताच, हा स्वामींचा अद्भुत चमत्कार पाहताच त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि तो मनोमन म्हणाला, स्वामी, आज तुम्हीच माझ्या रिक्षात बसला होता का? मला त्यावेळी का कळले नाही? असं अनेकदा होतं भक्तांनो की आपल्याला दर्शन भेटतं, पण नंतर आपल्याला कळतं की आपल्याला दर्शन भेटलं होतं आणि त्यावेळेस ती वेळही निघून गेलेली असते. तेवढ्यात मंदिरातील पुजारी म्हणाले, बाळा, आज दिवसभर मंदिर बंद होतं, तू पहिलाच भक्त आलास. गणेश नमस्कार करून परत निघाला. रिक्षा सुरू करताच त्याला सीटवर एका छोटासा प्रसादाचा पुडा देखील दिसला आणि मग काय, त्याने तो घरी नेला. परंतु त्याच्या डोक्यातले ते आजोबांचा चेहरा जात नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याची पत्नी घाबरत म्हणाली, आपल्या मुलाला रात्री अचानक ताप आला होता, पण मध्यरात्री अचानक ताप पूर्ण उतरला. गणेशच्या अंगावर शहारे आले. त्याला त्या तेजस्वी वृद्धांचे शब्द पुन्हा आठवले. त्या दिवसानंतर त्याने कधीही स्वामींचे नामस्मरण सोडले नाही. म्हणजेच मध्यरात्री जेव्हा त्याचा ताप उतरला मुलाचा, त्यावेळेस ते स्वामींचाच आशीर्वाद होता आणि स्वामींनीच त्या बाळावर कृपा केली होती. आश्चर्य म्हणजे त्यांची परिस्थिती हळूहळू सुधारत गेली, कर्ज फेडत गेले आणि घरात सुख शांती नांदू लागली. या अनुभवातून एकच संदेश मिळतो, श्रद्धा आणि सबुरी असेल तर स्वामी समर्थ आपल्या भक्ताला कोणत्याही रूपात भेटू शकतात. ते योग्य वेळी मदत करतात. फक्त त्यांच्या नामावर विश्वास ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा. स्वामी कायम आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. आजचा हा स्वामी अनुभव जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.